नमस्कार, मी डॉक्टर स्वरूपा भागवत, सहयोगी प्राध्यापिका, रक्त केंद्र केईएम रुग्णालय। रक्तदानाचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात आल्यानंतर माझी खात्री आहे आपण सर्वजण रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाला आहात। रक्तदान कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही याविषयी काही नियमावली आहे का किंवा काही निकष आहेत का? तर अर्थातच आहेत। हे रक्त ज्याला जातं तो रुग्ण म्हणजे पेशंट आणि रक्तदान करणारा रक्तदाता म्हणजे ब्लड डोनर या दोघांचंही आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी ही नियमावली किंवा हे निकष तयार करण्यात आलेले आहेत। आपण रक्तदानासाठी जेव्हा रक्त केंद्रामध्ये याल तेव्हा ही प्रश्नावली आपल्याला दिली जाईलच। ही नियमावली खरं तर खूप मोठी आहे, परंतु सर्वसामान्यपणे जे प्रश्न पडतात त्याविषयीच आज मी आपल्याला सांगणार आहे। रक्तदानासाठीची वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष, परंतु जर आपण प्रथमच रक्तदान करत असाल तर आपलं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असू नये। 350 मिलीलिटर रक्तदान करण्यासाठी कमीत कमी वजन 45 किलोग्रॅम, हिमोग्लोबिनचं रक्तामधलं प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम प्रतिशत एवढं असलं पाहिजे। अर्थात त्याची चाचणी आपण रक्तदान केंद्रामध्ये याल तेव्हा केली जाईलच। पुरुष मागील रक्तदानानंतर 90 दिवसानंतर पुन्हा रक्तदान करू शकतात, तर स्त्रिया 120 दिवसानंतर पुन्हा रक्तदान करू शकतात। रक्तदानाच्या आधी 4 तासामध्ये आपण कमीत कमी अल्पोपहार तरी घेतला असला पाहिजे, उपाशीपोटी रक्तदान करू नये। आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर हे कुठल्याही औषधाव्यतिरिक्त औषधाशिवाय नियंत्रणामध्ये असलं पाहिजे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीस। आपल्याला जर डायबिटीस असेल तर तो इन्शुलिन शिवाय नियंत्रणामध्ये असला पाहिजे। हा आजार नियंत्रणात आहे यासाठीचे गेल्या 3 महिन्यातले ॲव्हरेज किंवा सरासरी रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे रिपोर्ट आपण केले असले पाहिजेत आणि तो नॉर्मलमध्ये रिपोर्ट असला पाहिजे। जर आपण काही तोंडी काही औषधं मधुमेहासाठी डायबिटीससाठी घेत असाल तर गेल्या 4 आठवड्यामध्ये त्यामध्ये कुठलाही बदल झालेला असता कामा नये आणि डायबिटीसमुळे उत्पन्न होणारी कुठलीही कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरामध्ये नसली पाहिजेत। आपण जर अँटीबायोटिक्स घेतली असतील तर 2 आठवड्यानंतर आपण रक्तदान पुन्हा करू शकता। इतर काही औषधं किंवा काही वॅक्सिन्स घेतली असतील तर ती कोणत्या प्रकारची आहेत हे कळल्यानंतरच आपण त्याविषयी ठरवू शकतो की किती कालावधीनंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकता। हेपॅटायटिस ए प्रकारची कावीळ आणि टायफॉइड या आजारानंतर ते पूर्ण बरे झाल्यानंतर आपण 1 वर्षानंतर पुन्हा रक्तदान करू शकता। ट्युबरक्युलोसिसच्या बाबतीत तो पूर्ण बरा झाल्यानंतर 2 वर्षानंतर, तर मलेरिया नंतर 3 महिन्यांनी आपण पुन्हा रक्तदान करू शकता। स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात, ब्रेस्टफीडिंग किंवा स्तनपान करत असताना आणि गर्भवती असताना अर्थातच रक्तदान करू नये। डिलिव्हरीनंतर 12 महिन्यांनी आपण रक्तदान करू शकता। यानंतर असे काही आजार आहेत की ज्यामध्ये आपण दुर्दैवाने कधीच रक्तदान करू शकत नाही, जसं की कॅन्सर, हृदयाचे आजार, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी प्रकारची कावीळ, काही मानसिक आजार, तसंच थायरॉईडचे काही आजार, अस्थमा इत्यादी। हरकत नाही, यापैकी काही जर आजार असेल आणि आपण रक्तदान करू शकत नसाल तरीही हरकत नाही। आपण आपले मित्र, नातेवाईक, शेजारी पाजारी यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून या रक्तदानाच्या मोहिमेला आपला हातभार लावू शकता आणि ही चळवळ नक्कीच यशस्वी करू शकता। रक्तदान करा, जीवनदान द्या। धन्यवाद।